मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. 2-3 दिवसापासून फार महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहे. मी प्रवासात असल्यामुळे मला थोडं काम करता आलं नाही, पण आजच्या व्हिडिओमध्ये या 2-3 दिवसातल्या आणि खास करून आजच्या सगळ्या घडामोडींचा अपडेट बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा न भूतो न भविष्यती असा महा मोर्चा निघालेला आहे. आंदोलन तिथे चाललेलं आहे, रस्ते पॅक झालेले आहे. याविषयी बोलूया. दुसरं म्हणजे राज ठाकरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी परत एक बॉम्ब फोडलेला आहे आणि बोगस वोटर किंवा ईव्हीएम मशीन हे कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे केळाला मत दिल्याच्या नंतरही सफरचंदाला मत कसं पडू शकतं हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरही आपण बोलूया. याशिवाय बीड मधली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संबंधीची जी केस आहे ती पुढे काय झाली, तिच्या फॅमिलीनी एक पत्र आज जारी केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवापासून नागपूरमध्ये शेतकरी जमा झालेले आहे. शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने जमा झालेले आहे की म्हणजे सरकारच्या नाकातोंडात दम येईल. परंतु हे इतकं असंवेदनशील सरकार आहे की त्यांना याच्याशी काही घेणं देणं आहे असं दिसलं नाही. म्हणजे पहिले 2 दिवस तर काहीच सरकारकडून हालचाली दिसल्या नाही. नागपूरचे कलेक्टर सुद्धा त्या ठिकाणी फिरकले नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी तिथे आल्याच्या नंतरही शेवटी आज मुख्यमंत्री म्हणतात मुंबईला या. बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवलेलं आहे. आता खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं गाव आहे नागपूर, ज्या ठिकाणी आंदोलन असतं, ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर जर का अँगर असेल, आंदोलन असेल, तर तिथे मुख्यमंत्र्यांनी येणं अपेक्षित आहे. तुम्ही हिवाळी अधिवेशनाला येता, उपराजधानीचं ठिकाण आहे, आपले मुख्यमंत्र्यांचं गाव आहे, हे नागपूरमध्ये यायला पाहिजे होतं खरं तर. पण त्यांनी नेत्याला तिकडे बोलवलं. बच्चू कडू काल म्हटले होते की मुंबईला बोलवणं म्हणजे आंदोलन पातळ करणं आहे. आम्ही नेतेच जर तिकडे गेलो तर मग आंदोलनातल्या शेतकऱ्यांना हिंमत कशी का राहील असं ते म्हणले. पण आज तरीही ते तिथे गेले. आता ते काय बोलणी होते आणि नेमकं काय ठरतं हे काही अजून बाहेर आलेलं नाही आहे. पण आपण आशा करूया की यांच्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. आज या आंदोलन स्थळी मनोज जरंगे पाटील सुद्धा गेलेले होते. त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण आहोत आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आवाज उठवलाय. मागण्या काय आहे ते पाहूया. बच्चू कडू यांच्या काय मागण्या किंवा शेतकऱ्यांच्याच काय मागण्या. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांचं सगळं वाहून गेलं, माती सुद्धा वाहून गेली. त्या शेतकऱ्यांना अजूनही मदत पोहोचलेली नाहीये. ती मदत पोहोचावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी. कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती. त्यानंतर कृषी मालाला हमी भाव याच्यावर 20% अनुदान द्यावं. त्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लावून 5 लाख रुपये अनुदान द्यावं. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे नागपूर पासून गोव्यापर्यंत जातोय. खरं तर अल्टरनेटिव्ह रस्ते आहेत, रोड आहेत. या रस्त्यांनी जायची काहीच गरज नाहीये. मोठे मोठे रस्ते, मोठे मोठे प्रोजेक्ट का होतात हे मला वाटतं सामान्य जनतेला माहिती आहे. जिथे गरज नसते तिथे पूल केला जातो का? कारण तिथे कमिशन खूप मिळतं. जिथे गरज नसते तिथे धरणं केले जातात. अनेक धरणांचे असे उदाहरण आहे का? कारण तिथे कमिशन खूप मिळतं. आणि नागपूर गोवा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यात चाललेल्या आहे. हे शेतकरी म्हणजे हे असे कुटुंब आहेत की यांना बाहेर शेती मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. मिळाली तर कुठच्या कुठेही मिळू शकते. तिथे राहता येईलच याची काही गॅरंटी नाही आहे. शिवाय दुसरं कुठलंही स्किल यांच्याकडे नाहीये. त्यामुळे हा मार्ग रद्द करावा अशी यांची मागणी आहे. त्याच्यानंतर दिव्यांग निराधार विभागात विधवा भगिनी आणि अनाथांना मासिक 6,000 रुपये मानधन मिळावे ही पण मागणी आहे. मेंढपाळ मच्छीमाळ यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावा ही एक मागणी आहे. आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागावा. अशा बऱ्याच मुद्द्यांवर आधारित हे सगळं आंदोलन चाललंय. इतकी मोठी गर्दी आहे. खरं तरी हायकोर्टाची मदत फडणवीसांनी घेतली, म्हणजे चालाकी केली. आणि आता हायकोर्ट काय म्हणतंय की आता हा मोर्चा तुम्ही थांबवा. खरं तर उद्या म्हणजे 31 ऑक्टोबरला यांनी ठरवलं होतं की रास्ता रोको, रेल रोको करायचं. पण आता हायकोर्टाने स्थगिती केली. बच्चू कडू म्हणतात नाही आम्ही इथून हलणार नाही, आम्हाला जेलमध्ये टाका, जेल भरो आंदोलन करू आम्ही.
एवढ्या लोकांना भरायला तर जेलमध्ये जागा नाहीये आणि त्यामुळे हे सगळं आहे. मला तर असं वाटतं की हे सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि खरंच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे, ती मिळाली पाहिजे. बघा लाईट गेलेली आहे. मी आता मराठवाड्यात आहे आणि इथे आता हे आर्टिफिशियल सगळे लाईट्स आहेत त्याच्यावर मी हे काम करते. दुसरी बातमी आजची जी महत्वाची आहे ती म्हणजे राज ठाकरे यांची आत्ताच जी संपलेली आहे प्रेस कॉन्फरन्स. राज ठाकरे यांनी एक खूप मोठा बॉम्ब फोडलेला आहे. तुम्ही नक्की साम टीव्हीवर जाऊन त्यांचं लाईव्ह बघा किंवा काही चॅनलवाल्यांनी ना मुद्दाम दाखवलं नाही, झूम करून दाखवलं नाही, म्हणून मी साम टीव्ही म्हटलं, कारण त्यांनी नीट दाखवलंय. ते डेमो जो त्यांनी दाखवला की व्हिडिओ एकदम जवळून आहे तो. एका माणसाला मत दिलेलं आहे, परंतु चिठ्ठी जी आहे ती दिसते एक, परंतु असते वेगळी. आणि ती जी काळी पट्टी आहे त्याच्यामुळे काय होतं त्याच्यावर मी उद्या डिटेल व्हिडिओ बनवेल, पण आज सांगते. राज ठाकरेंनी सांगितलं की लोकांना भाजपला मतदान नाही करायचंय, लोकांना विरोधातल्या लोकांना मतदान करायचंय. लोक करतही आहेत, पण ते म्हणतात की ह्या ईव्हीएम मध्ये घोळ आहे. राज ठाकरे यांनी ते पुराव्यानिशी सांगितलं. त्यांनी सांगितलं की 230 असे मतदार आहेत की ज्यांचा ऍड्रेस हा सरकारी बंगला आहे. 230 बघा हे बातमी. सरकारी म्हणजे आयुक्ताचं कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस, जिथे तुम्ही कलेक्टरला भेटायला जाता आयुक्तांचं, त्या ठिकाणी 230 लोक राहतात. त्यानंतर एका ठिकाणी ते म्हणतात की शौचालय म्हणजे सुलभ ज्या ठिकाणी शौचालय आहे तो पत्ता आहे का वोटर याच्यावर. ते म्हणतात का माणूस बसलेला होता तेव्हा हे सही घेतली की काय त्या माणसाची. म्हणजे खरंच इतकं कॉमेडी पद्धतीने सध्या चाललेलं आहे याच्यावर त्यांनी बोललेले आहेत. याशिवाय राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पण टोला लगावला. ते म्हणतात किती चाटुगिरी करायची, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा. म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी एकतर पक्ष फोडून ते तिकडे गेले आणि आता त्यांच्या सोबत आहे, कारण त्यांना आशा आहे की मे बी कदाचित फडणवीस साहेब वरती गेले दिल्लीमध्ये तर, वरती म्हणजे दुसरीकडे नका समजू, दिल्लीमध्ये जर का गेले तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळेल. ही चाटुगिरी जी आहे ती चाललेली आहे असं राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरेंनी सगळा जो काही डेमो दाखवलेला आहे की केळीला मतदान दिलं तर कलिंगडला कसं गेलं, हा डेमो तुम्हाला पाहायचा आहे. त्यानंतर ते म्हणतात हा, तर त्यामुळे ते म्हणतायत की या मतदार याद्यांमध्ये इतका घोळ आहे ना, त्या पहिले क्लीन करा. भले तुम्हाला 1 वर्ष लागू दे, 1 वर्षांनी मतदान घ्या, मग तेव्हा जे लोक निवडून देतील आम्ही मान्य करू, पण पहिले या याद्या हे करा. आणि या सगळ्या ईव्हीएम असेल, मतदार याद्यांमधला घोळ असेल, इलेक्शन कमिशन याच्यावर ते बोलले. काय मूर्ख लोक आहेत म्हणतात की सीसीटीव्ही फुटेज मागितला तर ते म्हणतात की प्रायव्हसीचा मुद्दा आहे. राज ठाकरे म्हणतात त्याच्यात कुठली प्रायव्हसी आहे, तुम्ही पब्लिक प्लेस मधले सीसीटीव्ही फुटेज मागत आहे. मतदार याद्या सगळ्यांना माहिती आहे, कोण मतदार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही बेडरूम मधलं फुटेज मागत नाहीये, पब्लिक मधलं फुटेज मागत आहात, पण तरी इलेक्शन कमिशन देत नाही. याच्यावर राज ठाकरे बोलले. हे खूप चांगलं आहे. परवाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर खरं तर मी व्हिडिओ करणार आहे, मला वेळ नाही मिळाला, पण नक्की त्याच्यावरही व्हिडिओ करेन. या सगळ्या गोष्टी राज ठाकरे बोलले आणि ते म्हणतात 1 तारखेला राज ठाकरे आणि किंवा महाविकास आघाडी यांचा खूप मोठा मोर्चा निघणार आहे. ते म्हणतात की इतक्या मोठ्या संख्येने सामील व्हा की बस, म्हणजे तर लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, कारण ही खरंच अटीतटीची लढाई आहे. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत ना, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे, शाळांचे, रोजगाराचे, हे सगळेचे सगळे प्रश्न आहेत. सत्तेत कोण बसतंय याच्यावरून, आणि जे सत्तेत बसलेले त्यांना बदलवायचं असेल तर हे जे काही म्हणजे मतदान नाही दिलं तरी त्यांना पडतंय. मग कळीचा मुद्दा हा आहे की ते तिथे पडू नये त्यांना मत, आणि त्यांना मत पडू नये म्हणजे त्यांच्यापर्यंत जे जसं आहे तसं गेलं पाहिजे. आणि म्हणून मोठा मोर्चा काढायचं सगळं मोठं नियोजन आहे. आज राज ठाकरे यांना खूप लोकांनी प्रतिसाद केलेला आहे. त्याच्यावर अनेक व्हिडिओ येतील, मी पण करेल, पण हे खरंच खूप चांगलं होतं. परवा आदित्य ठाकरेंनी जे केलं त्यालाही तोड नाही आहे. आणि राहुल गांधी तर करतातच आहेत. 2-3 वेळा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. खरंच हे असे लोक ताकदीने उभे राहिले, परत परत ह्याच्यावर बोलत राहिले तर नक्कीच मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी सुटतील. त्यानंतर तिसरी न्यूज आहे ती म्हणजे संपदा मुंडे. आज सुषमा अंधारेताई तिथे गेलेल्या होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्या रुपाली मॅडम होत्या, त्याही तिथे गेलेल्या होत्या. सुषमा अंधारे यांनी 2 दिवसापूर्वी एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, ज्यात त्यांनी
ह्या संपदा मुंडेचे हस्ताक्षरामध्ये फरक कसा आहे हे दाखवलं. आणि त्यामुळे ते म्हणतात की मे बी होऊ शकतं की तिच्या हातावर दुसरंच कोणीतरी लिहून गेलेलं आहे हे दाखव, म्हणजे तिचं मे बी तिला मारून टाकलं असेल, पण तिने आत्महत्या केली हे दाखवण्यासाठी तिच्या हातावर लिहिलं मजकूर की असं असं मला लोक त्रास देत होते वगैरे म्हणून. याशिवाय तिथे सीसीटीव्ही फुटेज मागितले पोलिसांनी. घरचे लोक म्हणतात की पोलिसांनी नेमकी कोणती वेळ होती जेव्हा ती गेली हे सांगितलं नाही, कोणत्या वेळेला तुम्ही तिला तिथून बाहेर काढलं हे सांगितलं नाही. पोस्टमॉर्टम जे आहे ते त्याचा काही नीट पत्ता लागत नाहीये. याशिवाय ती गेली होती 7 वाजता असं म्हणतात, पण तिचं लास्ट सीन हे रात्रीचे 11 वाजता दिसतंय. व्हॉट्सअपवर असतं ना शेवटी सगळ्यात, तर ते म्हणतात कोणीतरी तिचा फोन हातात घेतला होता, व्हॉट्सअप चेक केलं होतं. काही पुरावे मे बी डिलीट केलेले असू शकतात, काही चॅटिंग डिलीट केलेलं असू शकतं, काही चॅटिंग पेरलेलं असू शकतं. असे प्रश्न संपदा मुंडे यांच्या घरच्यांनी आजच पत्र लिहून शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून सांगितलं आणि ते म्हणतात की आंदोलन करायच्यासाठी उभे राहा. हे किती विशेष आहे की बीड जिल्ह्यातली संपदा मुंडे जिच्यासाठी जिच्यावर इतका दबाव होता, पोलिसांचा दबाव होता, खासदारांचा दबाव होता. ते कोणते खासदार आहेत? ते निंबाळकर यांचं नाव निघतंय आणि निंबाळकर यांचे खूप मोठे रॅकेट बाहेर आलेले आहे की त्यांनी कसं शेतकऱ्यांना पैशासाठी त्रास दिला, कनपटीवर रिव्हॉल्वर लावून कसा धाक दाखवलेला आहे की लवकरात लवकर तुम्ही पैसे जमा करा. आणि त्या निंबाळकरांचे दसऱ्याचे शस्त्रपूजनाचे व्हिडिओ बाहेर आले ज्याच्यात म्हणजे 7-8 रिव्हॉल्वरचे ते पूजा करतायत. तलवारी तर आहेच, आता आपण म्हणूया तलवारी या जुन्या पुरातन काळातल्या असतील, पण रिव्हॉल्वर हे त्यांच्या जवळ दिसतंय. आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न हे इतके मोठे म्हणजे इतके मुद्दे आहेत आज बोलण्यासारखे. तर हे सगळं जे काही आहे ते आजच्या या घडामोडीतून दिसतंय. मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्नही मागे लागले पाहिजे. ईव्हीएम याच्यावर सोल्युशन खरंच व्हीव्हीपॅटच आलं पाहिजे. या लोकल बॉडीजच्या निवडणुका व्हीव्हीपॅटवर घ्या, वोटर बॅलेट पेपरवर घ्या, अशी आपण मागणी केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि या सगळ्या संपदा मुंडेला खरोखर न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी जे लोक आवाज उठवत आहेत त्यांनाही आपण खरंच मानलं पाहिजे. पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचा वाद होता, त्या जैन बोर्डिंगचा करार जो आहे तो दंगेकरांनी आवाज उठवल्यामुळे रद्द झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आज मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.